नमस्कार दोस्तों, मैं विलास उरकुड़े फिर आपका स्वागत करता हूं एक बार आपके अपने पसंदीदा वेब न्यूज चैनल सुप्रीम पावर पर। अपने आसपास की खबरों से जुड़े रहने के लिए अभी हमारे चैनल को जरूर सब्सक्राइब करें। तो चलिए शुरुआत करते हैं आज की कुछ मुख्य खबरों से। खबर महाराष्ट्र के गोंदिया से। गोंदिया स्थानीय ग्रीनलैंड होटल में भाजपा राका शिवसेना शिंदे आठवले कवाड़े गुट ने 4 बजे भाजपा कार्यालय का शुभारंभ किया। इस अवसर पर पूर्व पालक मंत्री परिणय फुके, पूर्व विधायक राजेंद्र जैन, रमेश पूथे, तनुभाव पतले, भैरव सिंह नाग, विजय रांगडाले, मुकेश सिवरे, पंकज रांगडाले, विजय शिवांकर, केशव मानकर, विशाल अग्रवाल, रफीक खान भाव गजबिया आदि प्रमुखता से उपस्थित थे। आगामी चुनाव में महायुति उम्मीदवार को सुनील पुंडे को विजय बनाने हेतु सर्वत्र एकता पर बल दिया जाएगा। केंद्र सरकार द्वारा उनके कार्यों की प्रशंसा कर आगे भी दोनों जिलों के लिए अनेक काम होने की विस्तृत से बताया। महाराष्ट्र गोंदिया से सतीश पारधी की रिपोर्ट। आशावाद आपण सर्वांनी ठेवला पाहिजे। मी सुद्धा त्यांच्या नेतृत्वामध्ये या भंडारा गोंदिया जिल्ह्याच्या विकास कामासाठी हात लावण्याचा प्रयत्न केला। 2 महिन्यामध्ये एवढं नवीन रूप तयार करेल त्याला जोडणारा, त्यामध्ये सुद्धा रॅम्प सहित सर्व आपली बाईक सुद्धा त्या रेल्वेच्या पुलावर निघून तिकडे जाऊ शकतील अशा सुविधायुक्त मोठा 12 मीटरचा आपला फुटपाथ ब्रिज सुद्धा इथे होतो आहे। आणि जी आता आमची मुख्य लाईन आहे ती 1.5 पट अधिक आपल्या वस्त कामे चालून आलेत। मुख्य अडचण आपली या गाड्याच्या विलंबाची ती आहे की हा आपल्या भंडाराच्या लगतच्या एमआयडीसी एरियामध्ये या ड्रायपोर्टच्या माध्यमातून होईल। मेडिकल कॉलेज मंजूर झालेला आहे। 19 जिल्ह्यात एवढे रस्ते तयार करून दिले आहेत आम्हाला। जेव्हा मी गेलो प्रत्येक रस्ता त्यांनी मंजूर केला आणि आपल्याला लक्षात आलं पाहिजे ही सारा जिल्हा नेहमी अव्वल राहिलेलो आहोत। मागच्या 3 वर्षापासून पुन्हा एकदा ऐका, मागच्या 3 वर्षापासून कधी भंडारा जिल्हा अव्वल आहे आणि गोंदिया जिल्हा दुसरा आहे, तर कधीमध्ये भंडारा जिल्हा अव्वल आणि गोंदिया जिल्हा 3रा क्रमांक। फक्त 4 जिल्ह्यामध्ये ते साहित्य पोहोचलं आणि त्या 4थ्या जिल्ह्यात त्या 4था क्रमांक आमच्या भंडारा गोंदिया जिल्ह्यात करायला आपल्या त्यांना मला एकच विनंती आहे, मी आपल्याला हात जोडून माफी मागायला तयार आहे। मतदार संघ में और उस मतदार संघ में गढ़चिरौली वाले लोकसभा में रहो या राज्यसभा में, ऊपर से जो होना है वो तो होना ही है। मिशन का बहुत शानदार काम शुरू हो गया। ये सब बातों को लोगों तक पहुंचाना है, ये सब बातों को जन जन तक पहुंचाना है। और जर आपल्याला या विधानसभेमध्ये जर 1 लाखची जर लीड पाहिजे असणार तर काही इथे येऊन मोठे मोठे भाषण देऊन होणार नाही। पोहोचून बूथ पर्यंत जाऊन बूथ मध्ये आपल्याला काम करायचे। या लोकसभेमध्ये मागील 10 वर्षापासून होत आहे आणि मागच्या 5 वर्षात सगळ्या योजना आपण हे बघतो की केंद्र सरकारच्या योजना आल्या, पण ते आल्या कुणामुळे? तर ते आपल्या खासदारांमुळे आले। इथे जर आपला खासदार नसला असता तर इतक्या मोठ्या प्रमाणात योजना या गोंदिया लोकसभामध्ये येऊ शकल्या नसत्या। करोड रुपयाचा विकास पाहिजे तर आपला खासदार निवडून आला पाहिजे आणि चांगला नवीन असल्यामुळे अनेक गोष्टी तितकं करू शकले नाही। सुद्धा आहे, परिणय फुके आहे, गोपाल भैया अग्रवाल आहे।